व्यवसाय वाढीसाठी संधी शोधताय? ती संधी लवकरच येतेय। गडिंग्लज मध्ये सुरू होतंय भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन। कृषी, औद्योगिक आणि गृहोपयोगी वस्तूंचं सर्वांनी पाहावं असं प्रदर्शन दिनांक 4 ते 7 जानेवारी 2025 एसटी स्टँड मागे मुलींच्या शाळे शेजारी गडहिंग्लज। राज इव्हेंट्स, संपर्क 98 564 682 आणि 98 599 497। आजच आपला स्टॉल बुक करा। नाही, मी म्हणलं तसं मंत्रिमंडळाची नाराजी असेल किंवा नेमका आता एवढी बहुमत भाजपला मिळालेलं आहे, त्यामुळे फार महत्व घटक पक्षाचं आहे असं मला दिसत। मग भावी पिढी घडणार कशी? एज्युकेशन सेक्टरमध्ये आता ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे आता मुलं याचा रेशो हा सुद्धा कमी आलाय दुर्दैवानं, अशी आकडेवारी समोर त्या ठिकाणी आलेली आहे। म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये आज डिसेंबरची आकडेवारी आहे, मनरेगामध्ये 8.5% रोजगारावर गेलेल्या लोकांची आकडेवारी वाढली। याचा अर्थ काय की दुसरे जे स्तोत्र आहेत उत्पन्नाचे ते कमी झालेले आहेत, म्हणून मनरेगावर आज लोकांची आकडेवारी नोव्हेंबरपेक्षा 8% डिसेंबरमध्ये वाढलेली आहे। त्या ठिकाणी म्हणजे ज्यांना आपण आज श्रद्धांजली वाहिली, ज्यांनी पाया रचला अर्थकारणाचा, तोच पाया आता भारताचा सुद्धा ढासळलेला आहे का? कारण की आज आकडेवारी आली, एनपीए गोल्ड लोनवरचा एनपीए वाढत चाललेला आहे, 30% वर झालेला। घर चालवण्यासाठी कर्ज घेण्याची संख्या वाढत चाललेली, ही आकडेवारी आजच जाहीर झाली। केंद्र शासनाकडे साखरेची एमएसपी वाढवावा म्हणून प्रयत्न सातत्यानं आम्हा सगळ्या मंडळींचा चालू आहे। एमएसपी जोपर्यंत साखरेची वाढत नाही, साखर 3200 आणि 3300 रुपयाने चाललेली आहे। एफआरपी इथं 3200 रुपये, काही लोकांची 3300 त्या ठिकाणी आलेले आहे आणि म्हणून हे अर्थकारण बिघडलेलं आहे आता। तर एमएसपी वाढवल्याशिवाय शेतकऱ्याला 4 पैसे जास्त देणं या ठिकाणी कारखान्यांना परवडणार नाही आणि म्हणून मला वाटतं एमएसपी वाढवणं आणि जे प्लेज लोन आज आम्हा सगळ्या साखर कारखान्यांना मिळतं, पंधरवड्याला ऊसाचं बिल भागवायसाठी जे मिळतं ते 0% व्याजदरानं एनसीडीसी कडून उपलब्ध करून घेता येईल का, जेणेकरून व्याजाचा बुर्दन पर पोत्यामागे जो काही जातो तो त्या ठिकाणी कमी होईल। अशा पद्धतीनं काहीतरी केलं, सरकारला इकडे साखरेचे भाव वाढू द्यायचे नाहीत, तिकडे शेतकऱ्याला त्या ठिकाणी भाव मिळवून द्यायचे नाहीत। मग नेमकं सरकारचं धोरण काय आम्हाला कळत नाही। गेले 4 महिने लोकसभा झाल्यापासून आम्ही ऐकतोय की साखरेची एमएसपी वाढवली जाईल, परंतु अजून निर्णय केंद्र शासनाने घेतलेला नाही।